आज 60वा वाढदिवस. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू माझ्या आयुष्यात आली आणि माझं आयुष्यच बदलून टाकलं. त्यासाठी मी तुला एक गाणं डेडिकेट करतोय. तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं. तेरे बिना जिंदगी जिंदगी तो नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं. तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं. तेरा साथ है तो मुझे क्या कमी है, तेरा साथ है तो मुझे क्या कमी है. अंधेरों से भी मिली रोशनी है, तेरा साथ है तो मुझे क्या कमी है, मुझे क्या कमी है, मुझे क्या कमी है. प्रिय बहीण बेबी, 60व्या वाढदिवसानिमित्त लहानपणाच्या आठवणी तुझी ताई सांगत आहे. 6 महिन्याची असताना घराबाहेरच्या विहिरीमध्ये तू पडणार होतीस, तेव्हा तुला भालेकरांनी वाचविले. नंतर तुझे पहिले सासरे वारले तेव्हा धावाधावीमध्ये तू पडली होतीस, तेव्हा खोप पडली होती, त्याची खूण अजूनही डोक्याला आहे. त्यानंतर नवरा अरुण याला मिळवण्याच्या नादात तू त्याच विहिरीत उडी घेतली होतीस. त्याच वेळी अरुणने तुला बाहेर काढले. तिचा तो प्रिय नवरा आहे, अशी माझी बेबी कणखर आहे, असे अनेक प्रसंग झेलत झेलत ती 60 वर्षाची झाली. बघता बघता माझी बेबी 60 वर्षाची झाली व या 60 वर्षात किती खस्ता आणि कष्ट तिने घेतले ते मी पाहिले आहे. माझ्यापेक्षा सुद्धा खूप त्रास तिने घेतला आहे. मुलांना मोठे करण्यात तिचा फार मोठा वाटा आहे. भांडत झगडत ती संसारात रमली आहे. तिच्या मुलांनी पण कष्ट करत फार त्रास घेत आपले संसार उभे केले. तिन्ही मुले सुना फारच चांगली आहेत, सर्वांची काळजी घेतात व आनंदी आहेत. आई पप्पांची पण ते काळजी घेतात. तसेच आनंदी मिळून मिसळून राहा असा तुम्हा सर्वांना माझा आशीर्वाद आहे. माझ्या लग्नात ती 12 वर्षाची होते. माझ्याकडे येत जात असे, पण मी माझ्या संसारात खूप गुरफटलेली असल्यामुळे मला तिच्याकडे फारसे लक्ष देता आले नाही. नंतर तिने 20व्या वर्षी लग्न केले. तिथून तिच्या कष्टाला सुरुवात झाली. फारच कष्ट करून तिने कोणाच्याही मदतीशिवाय, अर्थात आमच्या भावंडांकडून तिला कसलीही मदत मिळाली नाही. या सगळ्या परिस्थितीमुळे तिची मुले फारच चांगली निघाली. तिचा नवरा अरुण याची पण तिला साथ मिळाली. सगळे आनंदात आहेत, बघून खूप आनंद वाटतो. मुलांची लग्न पण थाटात झाली. सुना चांगल्या आहेत, एकूण तिच्या कष्टाचे चीज झाले. आता ती खूप सुखात आहे, पण वयाप्रमाणे दुखणी चालू झाली आहे. जशी संसाराची काळजी घेतली तशी स्वतःच्या तब्येतीची पण घेत जा व सुखी राहा. याच्या पुढचे आयुष्य सुखाचे समृद्धीचे जाऊ असता तुला तुझ्या ताईकडून 60व्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. माझ्या मुलांची लाडकी मावशी, तुझ्या भावजींची लाडकी मेवणी यांच्याकडून पण तुला खूप खूप शुभेच्छा. आजी खूप राग करते आणि सरप्राईज चढून देते आणि मॅगी चढून देते आणि खूप खूप राग करते. हॅपी बर्थडे आजी. लाल बाळ दिले गाय हजार साडे. हो गया. हाँ आजी, मी तुझा लाडका बियान. आज आजी तुझा आज वाढदिवस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
हाय. आईबद्दल बोलायचं. आईबद्दल काय बोलणार? आईबद्दल जेवढं बोलू ना तेवढं कमीच आहे. आई थोडक्यात सांगायचं तर आई म्हणजे आमच्या अख्ख्या कुटुंबाचा आधारस्तंभ. ती आता आमची जी परिस्थिती आहे, जे चांगले दिवस आहेत, त्याला जबाबदार म्हणजे आईच. आता आम्ही लहान होतो, शाळेत होतो, तेव्हा परिस्थिती एवढी चांगली नव्हती. पप्पांचा जॉब नव्हता, भाड्याची रिक्षा चालवायची, आमचं शिक्षण होतं, आम्ही तिघं लहान होतो. तेव्हा आम्ही ठिकाणी क्लासला जायचो. ते क्लासची फी वगैरे भरायला आई त्यांच्याकडेच काम करायची. असं सगळं ते चालू होतं. त्यावेळेला जी परिस्थिती होती ना, त्या परिस्थितीत जर आई डगमगली असती आणि तिने जर सगळं सांभाळून घेतलं नसतं तर आज हे दिवस आले नसते. हळूहळू आईने मग टिफिन चालू केली, पप्पांना जॉब लागला बिस्किट कंपनीत. तशी तशी परिस्थिती सुधारत गेली आणि त्याच्यात आमचं सगळ्यांचं शिक्षण पण पुढं झालं. शिक्षणाचा टॉपिक आल्यावरती माझ्या शिक्षणाबद्दल आईला बऱ्याच जणांनी सांगितलं की तू काय केलं नाही किंवा झालं नाही असं तसं. पण मला एवढंच सांगायचं आईला की तू त्याचं गिल्ट नको घेऊ. त्यावेळेला काय सिच्युएशन होती, काय परिस्थिती होती हे आपल्याला माहिती आहे, ते त्यांना माहिती नाही आहे. त्यामुळे ते काही बोलतील. जे झालं ते झालं. माझं काय त्याच्यामुळे वाईट झालेलं नाहीये. तुमच्या आशीर्वादाने मला चांगलाच जॉब मिळालाय आणि माझं चांगलाच चाललंय आणि ह्याच्या पुढे पण माझं चांगलंच चालत राहील. आई तुझा 60वा वाढदिवस. तुझं वय जरी 60 झालं असेल तरी तुझी एनर्जी, तुझा उत्साह, जोश हे अजून 18 वर्षाच्या मुलीला लाजवेल असंच आहे. तर तुला नेहमी आवड असते सगळ्यांना करून द्यायची, करून घालायची. तू कधी कोणाला नाही बोलत नाही, ते तुला जमत नाही. पण आता थोडे दिवस झाले तुझं पाय खूप दुखायला लागलेत. तर मला एवढंच तुला सांगायचंय की मला माहिती आहे की तू काय पूर्णपणे बंद करू शकत नाही आणि तुला ते जमणार पण नाही. पण थोडं कोणी सांगितलं तर त्यांना नाही बोल. थोडंसं घरातलं काम कमी कर. थोडा वेळ तुझ्यासाठी दे. तुझी स्वतःची काळजी घे. तुझे पाय खूप दुखतात ते जप. बाकी कामं काय सगळी होतच राहतील, ते काय आपण घेऊ, करू मॅनेज कसं तरी. पण तू तुझी काळजी घे. पप्पाला पण हेच सांगायचंय की पप्पा बाहेर जातात, आता तिला बरोबर घेऊन जा. तू मावशी बरोबर बाहेर जा. कधी मामा कॉल करतो तिकडे जा. जसं तुला जमेल तसं बाहेर जा आणि थोडा वेळ तुझ्यासाठी दे. बाकी तर सगळं काय होतच राहील. बघा, आईबद्दल बोलायचं म्हटलं की आधीच बोललेलो की जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. थोडक्यात सांगतो म्हणालेलो पण शेवटी एवढं लांबलंच. ठीक आहे आई, आज तुला वाढदिवसाच्या 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझे जे काही इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण होत आणि काही आमच्याकडनं करून घ्यायच्या असतील तरी त्या पण सांग. जर जसं आम्हाला जमेल तसं आम्ही नक्कीच पूर्ण करायचा प्रयत्न करू. तुझ्या 60व्या वाढदिवसासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आई या शब्दात जसं आधार, प्रेम, काळजी करणं, सहन करणं जो अर्थ आहे त्याचप्रमाणे आई तुम्ही आहात. तुम्ही स्वतःपेक्षा मुलांची काळजी करता आणि तुम्ही आजपर्यंत खूप काही सहन करत पुढे आला आहात. आणि तुम्ही जेवढं मुलांवरती प्रेम करता तेवढंच तुम्ही सुनांवरही प्रेम करता आणि तुझ्या नातवांवरही करता. ज्या दिवशी मी सून म्हणून घरात आली तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही मला मुलीप्रमाणेच वागवलं. मी भले तुमच्या पोटी जन्म नाही घेतला पण तुम्ही त्याप्रमाणेच तुम्ही माझी काळजी घेतलात. प्रेग्नन्सीमध्येही तुम्ही तेवढीच मला जपलात. माझी प्रेग्नन्सी व्यवस्थित व्हावी त्यासाठी तुम्ही स्वतःला होणारा त्रास दाखवला नाही. माझ्या प्रेग्नन्सीसाठी तुम्ही स्वतःचं ऑपरेशन पुढे ढकललं. त्यासाठी थँक्यू हा शब्द तर खूप ॲक्च्युली लहान आहे पण मी तुमच्यासाठी काही केलं तरी ते खूप कमी आहे. जसं टिपक्यांची रांगोळी असते ना की आपण टिपके जोडत जोडत रांगोळी पूर्ण होते, ती छान दिसते कलर भरल्यानंतर. तसंच आपल्या दोघांचंही नातं आहे. वर्ष जोडत जोडत आपलं नातं भरत गेलं. तुम्ही जे आजपर्यंत आम्हाला सपोर्ट केलात. मी कधी म्हटलं तुम्हाला की आई मला जमणार नाही पण तुम्ही नेहमी असंच म्हटलंय की हां होणार, हळूहळू शिकणार. त्या गोष्टीमुळेच आज मी जीवनात तुमच्याकडून खूप काही शिकली आहे. असंच तुमचं नेहमी आमच्यावर आशीर्वाद असू दे.
मार्गदर्शन करा नेहमीच प्रत्येक गोष्टीत. देवाची गोष्ट असू दे किंवा जेवणाची, असंच तुमचं मार्गदर्शन मला मिळत राहू दे आणि तुमचा सपोर्ट नेहमीच असू दे आई. तुम्हाला 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या मनात जीही इच्छा असेल त्या पूर्ण होऊ दे आई. आणि स्वतःची काळजी घ्या आई. मुंबईत घाई शिर्डीत साई, मुंबईत घाई शिर्डीत साई, फुलात जाई आणि गल्लीत भाई, पण जगात भारी माझी सासूबाई. आई तुम्हाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. तुमचा आज हिरक महोत्सवी वर्ष व इथून पुढील प्रवास तुमचा सुख समृद्धी, आनंदी आणि भरभराटीचा जाओ हीच सदिच्छा. आई तुम्हाला 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई तुमच्याविषयी जेवढं बोलेन तेवढं कमीच आहे, म्हणून मी माझे काही शब्द माझ्या कवितातून मांडले आहेत. 14 नोव्हेंबर 1961 साली चाचड्यांच्या घरी जन्माला आली एक सुंदर परी. नेहमीच राहते टापटीप व नटायची आवड, जोडीदारासाठी केली अरविंद पटेलांची निवड. आईच्या प्रत्येक वाढदिवसाला पप्पा आणतात साडी आणि गजरा, असा ह्या आईचा चेहरा नेहमीच हसरा. प्रवीण, नितेश, राहुल आहे त्यांचे लेक, पण शेफाली, दीपिका, कृष्णा यांच्या सुना आहेत सुरेख. अशी आमची आई प्रेरणा देणारी, मुलांच्या आनंदात आपलं आयुष्य सामावून घेणारी. आंटी आणि पूजाची आई भेटली की गप्पा रंगतात फार, कुठेही जायचं म्हटलं की लगेच होतात तयार. अशी आहे विहान आणि रेहाची ही लाडकी आजी, जी सतत करत असते त्यांच्या भविष्याची काळजी. बाप्पाकडे एकच मागणी आता, बाप्पाकडे एकच मागणी आता, पूर्ण हो तुमच्या सर्व इच्छा. हिरक महोत्सवी वर्षाच्या आई तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. लव यू आई. हॅलो, सगळ्यांना माझा नमस्कार. आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आईबद्दल बोलायचं म्हणजे बरंच काही आहे, पण माझ्या आईला माहिती होतं की कसं जगायचंय आणि कसं जगवायचंय. आज जो पण काही मी आहे तो आईमुळेच. नक्कीच त्याच्यामध्ये पप्पांची साथ होती, तसेच माझ्या फॅमिलीची साथ होती. माझ्या आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की त्या आईला मी कधी न सांगताच कळायच्या. माझे सगळे त्रास माझ्या बरोबर आईनेही सहन केले आहेत. तिने आमच्यासाठी प्रचंड कष्ट केले, पण मला माहिती आहे ते तिला कष्ट म्हणून कधी वाटलेच नाही. इतक्या सहज सर्व जबाबदाऱ्या तिने पार पाडल्या आणि पार पाडते आहे. आई माझ्यासाठी कोण आहे किंवा तिने आमच्यासाठी काय काय केले हे मी मागील 35 वर्षात तर काय 35 दिवसातही सांगता येणार नाही. एवढेच म्हणेन की प्रत्येक आईला आपल्या मुलाचा अभिमान असतो आणि मला माझ्या आईचा सार्थ अभिमान आहे. जगात निस्वार्थ प्रेम म्हणजे फक्त आईचंच. हाय छोटों को मेरा ढेर सारा प्यार, मेरे बराबरी वालों को ढेर सारी जादू की झप्पियाँ और बड़ों को प्रणाम. मुझे बोलने हैं 2 शब्द मम्मी के लिए, बट 2 शब्द मम्मी के लिए बहुत कम है. मुझे पता है मैं दीपिका की जैसी इतनी अच्छी राइटर नहीं हूँ, लेकिन फिर भी ट्राई करना चाहती हूँ. मम्मी, आप दुनिया की सबसे प्यारी मम्मी हो और मैं इस दुनिया की सबसे लकीएस्ट बहू हूँ जो मुझे आप जैसी सासू माँ मिली है, जो सासू माँ नहीं है मेरे लिए, मम्मी से भी बहुत बढ़कर हो. क्योंकि मेरी मम्मी भी नहीं सोचती मुझे यहाँ तक पहुँचाने के लिए, वो बहुत टेंशन करती है. लेकिन आपने ये नहीं सोचा कि नहीं बहू है, बहू को घर रहना चाहिए, घर पे ही रहना चाहिए, यहाँ पे इतनी दूर काम नहीं करना चाहिए. आपने ऐसा कुछ नहीं सोचा. आप सिर्फ मेरी और राहुल के लिए इतना बड़ा डिसीजन में आपने मुझे सपोर्ट किया, उसके लिए थैंक यू सो मच. ऐसे यहाँ पे भी मुझे बहुत सारे लोग बोलते हैं कि तू सच में बहुत लकी लड़की है जो मतलब शादी के बाद भी इतनी दूर आई है काम करने के लिए. और मैं सच में मैं कितना भी थैंक यू बोल लूँ आपको, लेकिन वो कम है. आप और पापा दोनों बहुत सपोर्टिव हो और
आज के दिन के लिए आपको ढेर सारी शुभकामनाएं। मनी 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 हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे। और मेरे बगैर मुझे पता है आप बहुत एंजॉय करने वाले हो, लेकिन प्लीज़ मेरे आने के बाद भी हम सब साथ में मिलेंगे और एंजॉय करेंगे। बाय। स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही म्हणता तुम्ही ऐकलीच असेल. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. मला एक सोडून 2 आई भेटल्या. आई म्हणजे मायेची पाजर, जो तुमच्यासमोर बसलाय तो सागर. तशाच या आईला 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आईचं म्हणायचं म्हणजे आईने मला कधी असं समजू दिलं नाही की मी राहुलचा फ्रेंड आहे या मितेशचा फ्रेंड आहे. तिने जशा तिच्या तिन्ही मुलांवर प्रेम केलं तसंच ती आज माझ्या म्हणजे 4था मुलगा मी त्याचा ओळखला जातो, तर तिने तसंच माझ्यावरही प्रेम केलेलं आहे. आणि आईसाठी बोलणं म्हणजे माझ्यासाठी खूप कमी आहे. इथे तर मी काही खूप बोलू शकत नाही. ॲक्च्युली माझी ओळख ही या म्हणजे पटेल फॅमिलीमुळेच झालेली आहे. कारण की मी असाच इथे इथे फिरायचो. त्याच काळात मला राहुल भेटला, मितेश भेटला आणि मी नेहमी त्यांच्या घरी उठून असायचो. दिवस रात्र इथेच असायचो. तर आज पण जेवढे पण मला ओळखतात इकडे या सगळे बोलतात की तू यांचा मुलगा आहे का, या आईचा मुलगा आहे. तर मी अभिमानाने बोलतो की की मी या आईचा मुलगा आहे. तर मी खूप लकी आहे की मला हिच्यासारखी आई भेटली. आणि आईला मी एकच सांगेन, जर माझ्याकडून काही चुकी झाली असेल, काय राहिलं असेल तर मला माफ कर म्हणून. आणि तू अशीच म्हणजे जसा तुझा बर्थडे 60 नाही, 70 नाही, 80 नाही, पूर्ण 100. आणि मी असंच मला 100व्या वर्षी तुझ्याबद्दल बोलण्याची मला संधी मिळू दे. आणि मी पुन्हा येईल आणि मी पुन्हा येईल. सुजाता वहिनी, तुम्हाला 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Hi, Kaki. Wish you many happy returns of the day. झाला आनंद मनाला आज शुभ दिनाला. झाला आनंद मनाला आज शुभ दिनाला. पटेल काकींना शुभेच्छा देऊ चला वाढदिवसाला. पटेल काकींना शुभेच्छा देऊ चला वाढदिवसाला. दिस उमलून आलय सोन्याचा आनंदाचा. वाढदिवस गासोय पटेल काकूंचा. दिस उमलून आलय सोन्याचा आनंदाचा. वाढदिवस गासोय पटेल काकूंचा. पटेल काकूंना शुभेच्छा देऊ चला वाढदिवसाला. पटेल काकूंना शुभेच्छा देऊ चला वाढदिवसाला. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. उत्साहाने असणार काकींचा 60वा वाढदिवस आहे. काय म्हणतो 60वा? हो, आज काकी उत्सव मूर्ती आहेत, षष्टी आहे त्यांची. उत्साह तर बघा. चला तर मग त्या काकींना शुभेच्छा देऊ. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे काकी. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे काकी. हाय काकी, विश यू हॅपी बर्थडे. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 60,000. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा मावशी. मावशी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असं म्हणतात की देवाने जेव्हा सगळ्यांना पृथ्वीवर पाठवलं तेव्हा त्याच्याबरोबर एक भेट पाठवली, ती म्हणजे आई. परंतु काही दिवसांनी कदाचित देवाला असं वाटलं असेल की जर कोणाला आई नसेल तर मग त्याला पर्याय काय, तर म्हणून त्याने कदाचित मावशीला पाठवलं असेल. अशी म्हण आहे की माय मरो आणि मावशी जगो. आमची मावशी ही तशीच आहे, सगळ्यांवर प्रेम करणारी. सगळ्या भाच्यांवर भाचींवर सगळ्यांवर ती खूप प्रेम करते. तिला मुलींची खूप आवड. पण तिन्ही मुलं असल्यामुळे तिची ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. पण देवाने ती इच्छा तिची पूर्ण केली, ती म्हणजे सुवर्णाच्या रूपाने. तिला ते भाग्य लाभलं. सुवर्णाचं कन्यादानही केलं तिने. आणि अशी आमची मावशी. आता 2 बहिणींमध्ये जर माझी आई आणि माझी मावशी या दोघींमध्ये जर बघितलं तर माझी आई खूप हळवी आहे आणि मावशी खूप धीराची. तिने खूप कठीण परिस्थितीतून मार्ग काढत मुलांना शिकवलं. आम्ही पाहिले तिचं आयुष्य किती खडतर होतं ते. आणि ती त्या लढत आज ती या परिस्थितीत आहे की ती खूप सुखी आहे. तिची 3 मुलं मार्गाला लागलेली आहेत, नातवंड आहेत, नातवंडांची काळजी घेते.
तर मावशी तुला दीर्घायुष्य लाभो आणि आतापर्यंत तू आयुष्यात खूप कष्ट घेतलेस. आता यापुढे स्वतःसाठी वेळ दे आणि कुठे बाहेर फिरायला जात जा. खूप हे पुढचं आयुष्य जे आहे ना हे तुझं खूप सुखात जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे मावशी आजी. हॅलो मावशी, मावशी, 60व्या 60व्या वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मावशी हे नातं सगळ्यांच्याच आयुष्यात एक खास असतं. तसंच हे माझ्या आयुष्यातही खास नातं माझं आणि माझ्या मावशीचं आहे. मावशीला मुलगी नसल्यामुळे तिने आम्हाला नेहमीच मुलीप्रमाणे वाढवलं. तसेच माझ्या मुलींनाही तिने खूप खूप जीव लावला आहे. आजही माझ्या मुली तिच्याकडचे पदार्थ खाण्यासाठी मावशी आजीला हक्काने गोष्टी सांगतात की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, आणि ती त्या सर्व त्यांच्या हे पूर्ण करून देते. त्याचप्रमाणे जावयांचे सुद्धा ती तसेच लाड केलेले आहेत, अजूनही करते आहे. काही नाती अशी असतात की खूप म्हणजे माझा संबंध तेवढा नाही होता, पण आता जे काही म्हणजे लग्नानंतर जो काही समजला त्याने खूपच हवीशी वाटणारी अशी मावशी मला वाटते. खूपच प्रेमळ आणि मायाळू आहे आणि तिला ह्या पुढील आयुष्यासाठी आमच्या दोघांतर्फे खूप खूप शुभेच्छा. तिने काढलेल्या खडतर आयुष्याचे आता चीज झाले आहे, त्यामुळे ह्या पुढील आयुष्य हे तिला खूप खूप आरोग्यदायी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आम्हा सर्वांकडून मावशी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमची पार्टी ही पेंडिंग आहे, तो आल्यानंतर ती जोरात पार्टी करूया. आम्हाला पाहिजे आहे. बाय बाय. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना माझा नमस्कार. माझा हा आजचा व्हिडिओ आहे खास माझ्या लाडक्या मावशीसाठी, तिच्या 60व्या वाढदिवसासाठी. मावशी या शब्दाची सुरुवात माने होते, म्हणून आईनंतर माझ्यावर सर्वाधिक प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे माझी ही मावशी, बेबी मावशी. मावशी, मला अजूनही ते लहानपणीचे दिवस आठवतात. तू घरी येणार असं समजलं की इतका आनंद व्हायचा मला. काका पार्ले बिस्किटमध्ये कामाला असल्यामुळे तू खूप सारी बिस्किटं, चॉकलेट्स घेऊन यायचीस आणि आल्यावर सुद्धा खूप खूप लाड करायचीस. तुला मुलगी नसल्यामुळे तू कायम माझ्यावर मुलीप्रमाणेच प्रेम केलंस. म्हणूनच मला लहानपणापासून तुझ्याकडे येऊन राहायला खूप आवडायचं, कारण तुझ्याप्रमाणेच काका आणि माझे हे 3 लाडके भाऊ माझे खूप खूप लाड करायचे. सुट्टी कधी पडते आणि कधी तुझ्याकडे राहायला येते असं व्हायचं मला. मी येणार म्हटलं की तुमची सगळ्यांची जय्यत तयारी सुरू असायची. आज काय खायचं, उद्या कुठे फिरायला जायचं. खरंच मला खूप खूप बरं वाटायचं. अजूनही कधी आले तर माझ्या आवडीचे पदार्थ करून खायला देण्यासाठी तुझी धडपड चालू असते. मावशी, तू खूप खूप कष्टात दिवस काढलेस आणि आमच्या डोळ्याने ते आम्ही सारं बघितले. त्या सगळ्या परिस्थितीवर खंबीरपणे मात करून तू हे घर उभं केलंस. अतिशय चांगले संस्कार देऊन तू ह्या माझ्या 3 लाडक्या भावांना घडवलेस. काकांना सगळ्या परिस्थितीत पाठीशी राहून सांभाळलेस आणि आज हा सगळा डोलारा उभा केलास. खरंच मावशी, मला तुझा खूप खूप अभिमान वाटतो. आणि खरं सांगायचं तर मला सुद्धा खूप भाग्यवान समजते की माझ्या आयुष्यात माझ्या आईप्रमाणे प्रेम करणाऱ्या 3 व्यक्ती आहेत. एक आई, एक तू आणि एक माझी ताई. मावशी, तुझा आशीर्वादाचा हात कायम असाच माझ्या पाठीशी राहू दे. तुला उदंड निरोगी आयुष्य लाभू दे आणि तू अशीच कायम आनंदी राहा. पुन्हा एकदा आम्हा सर्वांकडून 60व्या वाढदिवसाच्या तुला खूप खूप मनापासून शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मावशी. हॅपी बर्थडे. वी लव्ह यू I ऑल. love you all. Many many happy returns of the day. जन्मदिन मुबारक सुजाता बेन. आपको 60वीं सालगिरह की खूब खूब शुभकामनाएं. हिरक महोत्सव. आप आज का दिन एकदम एंजॉय करो सबके साथ, हम और हमको भी याद करना. और आपके लिए तो मैं क्या बताऊं, आप मेरी समधन नहीं लेकिन मेरी प्यारी सहेली है. मेरे जीवन में मेरी लड़की की सास बन के आए, लेकिन मेरी लड़की आपको सास नहीं समझती है, माँ ही समझती है. वो मेरे लिए बहुत खुशी की बात है और हम लोग एकदम खुश है हमारी लाइफ में कि आप मेरी लड़की की सास है. तो आप ऐसे ही, और आपकी दूसरी 2 बहू है वो भी आपसे बहुत खुश है. तो हमको बहुत खुशी होती है. आपका
अगला जीवन भी ऐसे ही मस्त बिताए और सब आपको प्यार करें, करते ही है और ज्यादा प्यार करें, ऐसा मेरा इच्छा है। आपको जन्मदिन की खूब खूब शुभकामनाएं, मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स, थैंक यू। Wish you many many happy returns of the day. Have a great year ahead. आपका नेचर और स्नेह इतना प्यारा है कि मैं अभी शादी करके आई हूँ, फिर भी मुझे ऐसा लग रहा है कि मैं आपको सालों से पहचानती हूँ। और आपके बनाए हुए मोदक हमको बहुत अच्छे लगते हैं और आप ऐसे ही मुस्कुराते रहिए और ऐसे ही स्वस्थ तंदुरुस्त 100 साल तक जिए। काय मग झालं का रडून? तुम्हाला सगळ्यांना वाटलं असेल ना, अरे नितेश कसं काही बोलला नाही, पण पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. आई अशी आहे, आई तशी आहे, आईने हे खूप चांगलं केलं, आईने ते खूप चांगलं केलं. आज आई पप्पांवर रागवली आहे, आईने मलाच मारलं, दादाला नाही मारलं, आणि अशा बऱ्याच गोष्टी. या तुझ्या सुखदुःखाच्या प्रवासात कधी आयुष्याची 60 वर्षे संपली हे तुलाही समजलं नसेल आई. हो, आज तुला 60 वर्ष पूर्ण झाली. बऱ्याच जुन्या आठवणी या व्हिडिओद्वारे जाग्या झाल्या असतील. सगळं जुनं झालं आता. मी तुझ्याबद्दल बोलणार आहे ते तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी. उद्यापासून सगळे तुला बोलतील, कदाचित तूही लोकांना बोलशील, आता काय झाली साठी, म्हणजे साठी बुद्धी नाठी. पण असं काही नाही हा. पप्पानी दिलेल्या रिक्षाच्या पैशांचा 1 ते 30 तारखेपर्यंतचा हिशोब तू आजही तसाच चोख करते जसा की आम्ही लहान असताना करायची. मग साठी कसली? मला आठवतंय ना, तुला पहिल्यांदा गरबा खेळताना बघितलेलं, तुझा तो गरबा बघून आम्ही खूप हसलेलो. पण आजही गरबा खेळताना तू तसाच खेळते त्याच जोशाने. मग साठी कसली? जशी चपाती तू पहिल्यांदा केली होतीस ना, तशीच आजही लागते. मग साठी कसली? मला आठवतंय ना, आम्ही लहान असताना जसं तू पप्पांना ओरडायची तशीच तू आजही ओरडतेस. मग साठी कसली? जसे आम्ही लहान असताना मार्केटातून 4 पिशवी उचलून आणायचीस तशा आजही आणतेस. मग साठी कसली? आणि अशा बऱ्याच गोष्टी ज्या तुला तुझ्या साठीमध्येही तू अजून 18 वर्षाची आहे हे भासवून देतील. आणि मी तेच म्हणतो, आमच्यासाठी पण तुझी 60 वर्षे पूर्ण होणे हा फक्त आणि फक्त एक नंबरच आहे. हो, पण इथून पुढे स्वतःची काळजी आधीपेक्षा जरा जास्तच घे. आम्ही तर घेऊच, पण तुझी पण साथ तेवढीच असू दे. आता एक मेसेज पप्पांसाठी. आईचे 60 पूर्ण झाले असे समजू नका. अजून पण आमची आई रेखा आणि तुम्ही राजेश खन्नासारखेच आहात. त्यामुळे करा आता सेकंड इनिंगला सुरुवात. घेऊन जा तिला कुठे कुठे फिरायला, कधी आईस्क्रीम खायला, तर कधी पिक्चरला, तर कधी जुहूला. करून तर बघा. इथून पुढची 60 वर्षे तेवढ्याच प्रेमाने प्रवास करेल तुमच्यासोबत, बरोबर ना आई? आणि आई हो, मी आता म्हातारी झाली हा तुझा फक्त गैरसमज आहे बरं का. विहान, रेहा आणि अजून राहुलचं बाळ यायचं आहे आणि त्या तिघांनाही तुझ्या सानिध्यात मोठं व्हायचं आहे. तेव्हा अशीच तरुण राहा ही माझी देवाकडे सदैव प्रार्थना. तुला उदंड आयुष्य मिळू दे. आई, तुला माझ्याकडून 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझं तर झालं बोलून, पुढे तुझी सून काय करते ते तर बघ. ये तो सच है कि भगवान है, मगर फिर भी अनजान है. ये तो सच है कि भगवान है, मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप था, उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है. जन्मदाता है जो नाम जिनसे मेरा, हम जिनकी उंगली है बचपन से.
जिनके देखना चाहा ज्ञान जिनसे मिला क्या बुरा क्या भला कितने उपकार हैं क्या कहे ये बताना आसान है धरती पे रूप बाप का उस विधाता की पहचान है ये तो सच है कि भगवान है जन्म देती है जो माँ जिसे जगता है अपनी संतान में प्राण जिसके लगे सपने बुनती नजर नींद जो मारे हंस के हर दुख सहे ममता के रूप में है प्रभु आपसे हमारा वरदान है धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है ये तो सच है कि भगवान है आपके